अध्यात्म विज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, शंका समाधानाच्या या सत्रामध्ये दोन प्रश्न आलेले आहेत. त्यांचं आपण यथामती निराकरण करण्याचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न आहे की आम्ही बेरोजगार का? आम्ही बेरोजगार का? तर युवा मोटिवेशनचा हा प्रश्न आहे आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, कारण रोज सकाळ संध्याकाळ आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं फार महत्त्व आहे आणि आपण या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा अल्पमतीने प्रयत्न करूया. सर्वात आपल्याला काय दिसतंय की जो डिग्री घेऊन बाहेर येतो तो त्या डिग्रीसोबत एक अभिमान घेऊन येतो की मी स्नातक आहे आणि मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणजे विषयाचा स्नातक आहे. एक खोटी प्रतिमा उराशी बाळगून तो एक नकली अहंकार घेऊन निघतो. त्या कागदाच्या भरोशावर डिग्री प्रमाणपत्र, आणि त्या प्रमाणपत्रात हेच लिहिलं राहते की यांनी आमच्या प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली आहेत म्हणून आम्ही याला उत्तीर्ण करीत आहोत आणि हे प्रमाणपत्र देत आहोत. आणि या भरोशावर तो एक अभिमान घेऊन बाहेर येतो की मी डिग्री होल्डर आहे, पदवीधारक आहे मी. आणि या अभिमानामुळे काय होतं की मग तो निरनिराळ्या कल्पना आणि स्वप्न यांच्या तरंगामध्ये तो वाहायला लागतो की आता मी तर डिग्री होल्डर आहे आणि माझ्यासारखा कोण आहे. हा एक भाग. त्यानंतर कुणालाही विचारा तर तो आपली डिग्री मोठ्या अभिमानानं सांगतो. का बरं असं होतं? कारण ती माझी योग्यता आहे असं त्याला वाटतं. पण योग्यता ही अनुभवाने येते की एका कागदावर प्रमाणपत्र मिळाल्याने येते, याचा विचार आपण करत नाही. त्यामुळे डिग्री ज्या विषयाची असेल त्या विषयाचं आपलं ज्ञान किती, आपला अनुभव किती, आपण त्या दिशेमध्ये अनुभव घेण्यासाठी काय प्रयास केले आणि कोणत्या दिशेनं प्रयास केले पाहिजे, म्हणजे आपणासहित सर्वांना म्हणजे लाभकारक आणि कल्याणदायी होईल. अनुभवावर विश्वास न ठेवता त्या कागदावर विश्वास ठेवतात आणि स्वप्न रंगवतात की आता मी पदवीधारक आहे, सरकारनं मला नोकरी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि मग जनसंख्या आहे आणि अनेक प्रकारचे हे प्रश्न दिवसेंदिवस म्हणजे विराट आणि विक्राळ होत चालले आहेत. आणि याच्यामध्ये याची अपेक्षा अशी की मी पदवीधारक आहे आणि मला नोकरी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, मला सरकारी नोकरी ही मिळालीच पाहिजे कारण मी पदवीधारक आहे. आणि एका वर्षी लाखो करोडो पदवीधारक या 130-135 लोकसंख्या असलेल्या देशामधून येतात. कुणाला सरकारी नोकरी मिळेल याचा विचार. आणि व्यवसायाभिमुख शिक्षण नाही. शिक्षण हे आमचं कागदोपत्रीचं झालं आहे. आम्ही मेकॅनिझमही शिकवतो तरी कागदपत्रावर जास्त भर देतो, प्रॅक्टिकलवर अजिबात भर देतच नाही. इलेक्ट्रिकल इंजिनियर ची डिग्री घेऊन आलेल्या व्यक्तीला इलेक्ट्रिकलमधलं काय प्रॅक्टिकल नॉलेज आहे, ज्ञान आहे, हे काही कळत नाही. BA कला शाखेतून BA पास झालेल्या व्यक्तीला एक साधा अर्ज लिहिता येत नाही, शब्दांची मांडणी आणि विषयाची मांडणी करता येत नाही, असाही कधी अनुभव येतो. याचा अर्थ डिग्री महत्त्वाची मानली आम्ही, अनुभवाला प्राधान्य दिलं नाही. तिसरं, आपण व्यर्थ अपेक्षा करतो की आता मी डिग्री होल्डर झालो म्हणजे मला घरच्या लोकांनी भांडवल दिलं पाहिजे व्यवसायासाठी, तो माझा हक्क आहे, ही भावना. पण ज्या लोकांनी हाल अपेष्टा सहन करून तुम्हाला पदवीधारक बनवलं त्या लोकांच्या त्यागाकडे तुम्ही लक्ष न करता, त्यांच्या समर्पणाचा विचार न करता ही व्यर्थ अपेक्षा करणं की आता मी पदवीधारक आहे, यांचं कर्तव्य आहे मला भांडवल देणं. आणि या प्रकारे मग तो नैराश्य आणि कुंठा आणि विद्रोह या भावनांमध्ये प्रवेश करतो तो युवा. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं आपल्यामध्ये जी उणीव आहे ती आहे की प्रयोगशीलतेची उणीव आहे, करून पाहणं.
काय होत असेल, तिथे काय आहे, इथे काय आहे, इथे काय आहे, तिथे काय, काय कुठे काय. पण करून पाहीन मी. निदान सायकलच्या चाकामध्ये कशी हवा भरता येते, कसा त्या गाडीचा पंक्चर दुरुस्त करता येतो, हे कमीत कमी मेकॅनिक इंजिनियरला प्रॅक्टिकली तर माहीत पाहिजे. आणि नुसतं थेरॉटिकल ज्ञान जे आहे ते आम्हाला व्यवहारात मदत करीत नाही. हा आमचा पदोपदीचा अनुभव असल्यामुळे याविषयी आपण अवश्यच लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर सर्व आहे, विद्वत्ता आहे, पैसा आहे, अनुकूलता आहे, सर्व आहे, भांडवल आहे, जागा आहे, सर्व आहे. मग काय नाही तर साहस नाही. अरे या जगामध्ये रिस्क एकेका पदोपदी रिस्क आहे. या क्षणी श्वास चालतो आहे, पुढच्या क्षणी त्या श्वासाचं काय होतं, इतका हा अनित्य म्हणजे हा अक्षरभाव, हे परिवर्तनशील गतिरूप ही प्रकृती. आणि साहसाची आम्हाला जर कमी राहील तर आम्ही काय करू शकू. तेव्हा साहस म्हणजे धाडस. आणि धाडसानं जर आपण छोटी छोटी पावलं उचलली तरीही ही बेरोजगारीच तर काय, या विश्वातला एकही प्रश्न असा नाही जो समग्र समर्पित चिंतनाने आपण त्या प्रश्नाकडे पाहू आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू. तर हा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि दुसराही पुन्हा एक युवा संबंधितच प्रश्न आलेला आहे की ही परिस्थिती का, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी पराजित मनोवृत्ती आहे आम्हा भारतीयांची, ही कशी निर्माण झाली याविषयी. तर आम्हाला इतिहास कोणता शिकवला स्वातंत्र्यानंतर, की आम्ही कुणाकुणाचे गुलाम होतो, आम्ही कसे गुलाम बनलो आणि गुलामगिरीमध्ये काय काय फायदे असतात, आणि परकीय लोकांनी आमच्यावर अन्याय, अत्याचार आणि आम्हाला गुलाम बनवून आम्हाला कोणत्या कोणत्या सोयी दिल्या आणि आमचा कुठे कुठे त्यांनी गौरव केला की तुम्ही उत्तम गुलाम आहात, हे शिकवल्या गेलं. धाडसाची, वीररसाची काही उणीव आहे का या देशामध्ये? ज्या देशामध्ये राम आणि कृष्ण, ज्या देशामध्ये मायानंद आणि महावीर, ज्या देशामध्ये कबीर, नानक, रायदास, संत ज्ञानेश्वर, तिथे काही कमी आहे का? पण तुम्हाला हे सगळे इतिहास सोडून तुम्ही तो एक दळभद्री इतिहास या विद्यार्थ्यांना, युवकांना शिकवता, त्यांना गुलामगिरीचं ज्ञान देता, स्वतंत्रतेचं ज्ञान देत नाही. हा देश माझा आहे, ही माझी मातृभूमी आहे, ही सुजलाम सुफलाम असली पाहिजे, असा दृष्टिकोन आमच्या शिक्षण पद्धतीत जोपर्यंत येणार नाही आणि व्यावहारिक शिक्षण पद्धती आणि नैतिक चारित्रिक शिक्षण पद्धती यांचा मेळ आपण घालणार नाही, तोपर्यंत आपल्याला पराजित मनोवृत्तीतच राहावं लागेल, हे निश्चित. त्यानंतर एक अहिंसा या शब्दाचा आपण विपरीत अर्थ करून घेतला. अहिंसा म्हणजे काय? तुम्ही किती अत्याचार करा, आम्ही फक्त सहन करू. आणि या सिद्धांताप्रमाणे जर या आपण जगाकडे पाहिलं तर आपल्यावर चायना, पाकिस्तान यांनी अनेक वेळा आक्रमण केली आहे, अजूनही छोटी मोठी आक्रमणं सुरूच असतात. तिथेही आपण पांढरी झेंडी घेऊन हलवत जर गेलो, पांढरी झेंडी, तर ते आपल्याला किती सन्मान देतील आणि किती आपलं ऐकतील आणि आपल्यावर अत्याचार करणं आणि ह्या जे फायरिंग रोज सुरू असते पाकिस्तानसोबत, ती कधी बंद होईल? अहिंसा या शब्दाचा वास्तविक अर्थ आहे की कुणालाही विनाकारण मन, वाचा आणि कर्माद्वारे त्रास न देणे, पीडित न करणे म्हणजे अहिंसा. आणि त्या अहिंसाचा आपण विपर्यास केला की आम्ही फक्त सहन करू, आम्ही काहीच प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आणि या विचारसरणीमुळे मग आपल्या इथं हे ज्याला म्हणतात की शंडपणा, थंडपणा आणि अन्याय, अधिकाधिक अन्याय सहन करण्याची वृत्ती ही निर्माण झाली, जोपासल्या गेली. आणि आज त्याचं प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे की समाज प्रतिक्रिया देत नाही. डोळ्यासमोर अन्याय पाहतो पण समाज प्रतिक्रिया देत नाही, उलट म्हणतो की सहन करणं हेच आपलं भाग्य आहे. ही जी म्हणजे दुर्दशा आपल्या म्हणजे शिक्षण पद्धतीची झाली, त्यामुळे आपल्या युवा पिढीची म्हणजे आपली झाली. आणि हेच आपलं दुर्दैव आहे. पराक्रमी, साहसी
आणि नवोन्मेष निर्माण करणारे आणि प्रेरणादायी चरित्र, गुण, ज्ञान आपण त्यांना दिलं नाही. म्हणून ते मग या सिनेमा, नाटक, कादंबऱ्या आणि अनेक प्रकारच्या काल्पनिक आणि शृंगारिक रोचक साहित्याकडे वळतात. आणि मग सिनेमामध्ये जसा तो हिरो एका बुक्कीत एकाला ठार करतो तसा मीही करीन. तो कधीच कामावर जात नाही, फक्त सिनेमामध्ये गीतं गातो आणि नायिकेसोबत त्या झाडाच्या अवतीभवती फेऱ्या घालतो. मीही तसाच करीन. पण हा विचार की मला खायला कोण देईल आणि या स्वप्नरंजनामध्ये माझं काय बरं होईल, आणि हा सिनेमा आहे, हे सगळं बनावट आहे. बनावट आहे तरी इतकं खरं वाटते की माणूस 3 तास तादात्म्य होतो आणि रममाण होतो. त्यात विलक्षण शक्ती आहे. पण त्यातला नाटकीपणा हा आमच्या लक्षात येत नाही. आणि तोपर्यंत हे तरुणपण जे आहे, तारुण्य आहे, हे निघून जातं. आणि मग केवळ एक पश्चाताप की असं केलं असतं, मी तसं केलं असतं, एवढंच आपल्या हाती लागतं. तर युवा प्रेरणा या अंकामध्ये इतकंच. नमस्कार, धन्यवाद. आणि आमच्या युवा वर्गाला प्रार्थना आहे की त्यांनी या विचारांचा समग्रतेने, सकारात्मकतेने विचार करावा. धन्यवाद. नर्मदेहर. सद्गुरु भगवान की जय. विश्वरूप परमात्मा की जय.